नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संभाव्य प्रश्नांची उत्तरं पाठ करून आपल्या जाऊबाई तयार आहेत आजच्या खेळासाठी. आणि त्यांचे मिस्टर छान सकाळी उठून जिम मध्ये जाऊन बॉडी बिडी तयार करून तयार आहेत खेळासाठी. काय म्हणालात? त्यांच्या बॉडीचा आणि होम मिनिस्टरचा काय संबंध आहे? फार मोठा संबंध आहे. जिंकल्यानंतर उचलून घ्यावं लागतं ना. तिकडे गंमत कशी होते? मग सुरू होतं यांना उचलून घ्यायचंय. नाही नाही, मला बीपीचा त्रास आहे. रात्रीच गोळ्या सुरू केल्या. खरं शपथ सांगतो, तू नाही जिंकलीस तरी चालेल, मी तुला पैठणी आणून देईन. अशा सगळ्या गमती मग घरात सुरू होतात. तेव्हा बघा मिस्टरांकडून उचलून घेण्याचा हा आनंद आज कुणाला मिळणार आहे? आपण आहोत दादर पश्चिम भागामध्ये आणि खेळ खेळणार आहोत विला फ्लॅवियाना सोसायटीमध्ये राहणार आहे कदम कुटुंबामध्ये. मूळची ठाणे जिल्ह्यातल्या चिंचणी गावची ही फॅमिली गेली 37 वर्ष दादरमध्ये वास्तव्य करते. बघूयात मिस्टरांनी काय काय तयारी केली आहे. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. कदम कुटुंबात तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. कदम कुटुंबात आज आपण आलो आणि वहिनी थोडेसे घाबरलेले. ते ताट असं खडखड 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 वाजत होतं. मला टेन्शन आलं होतं. परीक्षा आहे ना त्यांची आज. थोरले जाऊबाई कोण? मीच आहे. आणि तुम्हीच घाबरलाय आम्ही आलो म्हणून? हो, प्रथमच मी आता. त्याच्यामुळे थोडं थरथर थरथर होत आहे. तुम्ही ओळख करून द्या. मी मैथिली कदम, माझे मिस्टर मिलाप कदम, माझा मुलगा अथर्व कदम, सासरे मनोहर कदम आणि या माझ्या सासूबाई मिनल कदम. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी मानसी कदम, हे माझे मिस्टर मितेश कदम, ही माझी मोठी मुलगी चिन्मयी कदम आणि ही माझी छोटी मुलगी श्रिया कदम. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाईंची गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ मिनल कदम. नमस्कार. नमस्कार. आता आम्हाला जाणून घ्यायचं की या घरातल्या सासूबाई कशा आहेत? मैत्रिणी सारख्या आहेत की कडक शिस्तप्रिय आहेत? नाही, तू मैत्रिणीसारख्याच आहेत. बरं. कारण मला मुली नाही, त्यामुळे त्या दोघी मुलींसारखेच आहेत. आहेत, मुलींसारख्याच आहेत. बरं, थोरल्यांचा स्वभाव कसा आहे मग? दोघी चांगले आहेत, पण मोठी जरा आहे, कमी आहे तिचं रागवणं वगैरे. रागवणं कमी आहे. बरं. हसरा आहे स्वभाव. आणि मग कुणाचं जास्त आहे रागवणं? धाकटी थोडी, म्हणजे जरा पटकन राग येतो. बरं. बोलली तर. कोणत्या गोष्टींवरून राग येतो त्यांना जास्त? काय, मी मुलांवरूनच बोललं ना त्यांना तिला की राग येतो जरा. लहान मुलांवरून की तुमच्या नाही, मुलांवरून? तिच्या मुलांवरून, अभ्यासावर नव्हतं ना अच्छा. त्यावेळेला जरा तिला. बरं. तुम्ही दोघींपैकी कोणाला घाबरता? मी तसं नाही कोणाला घाबरत. तुम्हाला घाबरतात ना दोघी पण? हो. चला आता छान परीक्षण करा तुम्ही. हो. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. चालेल. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई स्वयंपाक उत्तम करतात? मोठी. मोठ्या. बरं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई शिस्तप्रिय आहेत? धाकटी. धाकट्या. पुढचा प्रश्न आहे, संकट समयी कुठल्या सुनबाई परिस्थिती अधिक समंजसपणे हाताळतील? मोठी. मोठ्याच. बरं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई फटकळपणे वागतात? धाकटी. बरं, धाकट्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरातलं वातावरण आनंददायी ठेवतात? धाकटी. धाकटी असं उत्तर त्यांनी दिलंय. छान गप्पा मारल्या सासूबाईंनी. आणि आता आपण भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता खेळणार आहेत बजर राऊंड. बघूयात काय काय धमाल करतात. आधी ओळख करून घेऊयात. मला नीट ओळख नाही ना स्वभावांची. थोरल्या जाऊबाई तुम्ही ना? हो. तुम्ही ओळख करून द्या बरं त्यांची. ही माझी जाऊ मानसी कदम. हा. आणि कसा आहे स्वभाव? खूप चांगलं आहे, खूप प्रेमळ आहे, हौशी आहे. अच्छा. हौशी आहेत. काय काय हौस करतात बरं? तिला जास्त फिरायला खूप आवडतं. अच्छा. मेकअप करायला खूप आवडतं. अच्छा. नटणं मुरणं तिला खूप आवडतं. आवड आहे तिला. बरं. आणि काय खटकतं स्वभावातलं? ती कधी अशी रागावली हा. तर ती शांत शांत राहते. बरं. ते मला नाही आवडत. तुमच्या माझं रागात- मत असतं की तिने तिचं मन मोकळं करावं. मन मोकळं का करत नाही हो तुम्ही? ती शांत शांत राहते. आता रागावलाय का तुम्ही? शांत अजिबात शांत आहे. स्वभावच आहे तुमचा. हो. बरं, तुम्ही यांना बघायला गेला होतात का? नाही, का? तिचं लग्न आधी जमलं, नंतर माझं जमलं. का लव्ह मॅरेज आहे का त्यांचं? नाही नाही, मग आधी कसं जमलं? धाकट्या असून? असंच. नाही, काय झालं की माझी पत्रिका खरं म्हणजे ह्यांच्या मिस्टरांसाठी गेलेली. काय 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 काय? माझी पत्रिका खरं म्हणजे यांच्या मिस्टरांसाठी गेलेली, अच्छा. पण ती जुळली गेली नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी बघितलं. अच्छा. मम्मींनी. बर 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 बर. मग तेव्हा मग आमचं पहिलं म्हणजे तेव्हा अच्छा. जमलं, म्हणून मग प्रपोजल त्याने पाठवलं. बरं, पहिल्यांदा कधी भेटलं तेव्हा मग बघितल्या कशा वाटल्या तुम्हाला? मी ह्यांच्या घरी जेव्हा म्हणजे सासरी माझ्या पूजा होती सत्यनारायणाची हा. लग्नाच्या आधी, हा. तेव्हा मी इथे आली घरी
तेव्हा आम्ही दोघींनी फर्स्ट टाइम एकमेकींना बघितलं. मग आवडल्या हो आवडला, स्वभाव आवडला. तिने तिचं नाव पण सांगितलं. ही येणार होती हे मला माहितीच नव्हतं, कारण मला अच्छा. घरात कोणी सांगितलंच नव्हतं की ही येणार आहे म्हणून. बर. मग ही आल्यानंतर मग सगळीजण, मी तिला बघितल्यानं म्हटलं ही कोण, तर मग इंट्रो करून दिला की हा बाबा ही तुझी जाव आहे थोरली. अच्छा. तर मग तेव्हा सगळीजण चिडवायला लागले, जोर का झटका लगा, जोर का झटका कोणाला? लगा. यांना की तुम्हाला? मला, आईला. मग तसा जोर का झटका होता का मग? हो हो होता का ना. का जोर का झटका का बरं? का म्हणजे टेन्शन आलं की त्यांना नंतर बघितल्यानंतर? अजिबात नाही, उलट एक सोबत मिळाली मला. अच्छा. मग आता असे सोबतीनं छान छान राऊंड खेळा. चला, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचं अलिबागचं फार्म हाऊस कधी बांधलं? भांडणं झाली मला कळलं नाही, पण तुम्ही बरोबर वाजवलं होतं. सांगा. 1988. अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. रोख 200 रुपये तुमचे. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांचा आवडता छंद कोणता आहे? प्रयत्न दोघींनी छान केला, पण पहिल्यांदा तुम्ही वाजवलं. ड्रायव्हिंग करणं, लॉंग ड्रायव्हिंग त्यांना खूप आवडतं. तुम्ही पण बरोबर उत्तर दिलं. आवडलं. आवडलं. जरा तर फसवतोय आज. पुढचा प्रश्न आहे, तुमचं ग्रामदैवत कोणतं आहे? तुम्ही वाजवलंय. दैवत आहे खंडोबा हम्म. आणि देवी आहे भवानी माता. नाही, दोन्ही सांगितलं, पण उत्तर चुकीचं आहे. तुम्ही सांगा. सामुद्रिक देवी. अगदी बरोबर उत्तर अच्छा, आहे. ग्रामदेव का? अगदी बरोबर उत्तर आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला आठवलं का हो? अच्छा. अच्छा, ग्रामदेवता. पुढचा प्रश्न आहे का, झी मराठीवरची कुंकू जी मालिका आहे त्यातली सासऱ्यांची आवडती व्यक्तिरेखा कोणती? तुम्ही व्यवस्थित वाचा. सांगा. जानकी. नाही, उत्तर चुकलंय. नरसिंह किल्लेदार. नाही, दोघी छान व्यक्तिरेखा आहेत, पण काय झालंय, आवडती व्यक्तिरेखा आहे परशु. परशु. चला, पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंना कोणत्या प्रकारचे कार्यक्रम बघायला जास्त आवडतात? खाद्यपदार्थ तयार करणे. अगदी बरोबर उत्तर आहे. रोख 200 रुपये तुमचे. अभिनंदन. छान खेळला तुम्ही. जास्त कोणी पैसे मिळवले बरं? बघा, बसले बसले गेले. चॉकलेट वगैरे त्यांनी दिलं तुम्हाला, पण असा फंड आहे, त्या पुढे गेलं तुमच्या. आता तुम्हाला चालेल पुढे जावं चालेल. लागेल. आपण जाणार. हा.